नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील धानोरे शिवारात धर्मनाथ बीज निमित्त भव्य सत्संग आणि भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य स्वामी शिवगिरी महाराज यांच्या रसाळ प्रवचनाने हा सोहळा भक्तांच्या स्मरणात राहणार ठरला. येवला तालुक्यातील धानोरे शिवारात भक्तीचा मळा फुलला होता. निमित्त होते धर्मनाथ बीज सोहळ्याचे. या खास प्रसंगी भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य स्वामी शिवगिरी महाराज उपस्थित होते. शिवगिरी महाराजांनी आपल्या प्रवचनातून धर्मनाथ बीज या विषयाचे महत्त्व अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत पटवून दिले. विविध दाखले आणि उदाहरणे देत महाराजांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आध्यात्मिक विचारांनी सत्संगाला आलेल्या हजारो भक्तांचे मन जिंकून घेतले. दरम्यान या सोहळ्यासाठी जाधव परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी भाऊसाहेब सुखदेव जाधव, अक्षय भाऊसाहेब जाधव, ज्ञानेश्वर रतन जाधव यांच्यासह संत मंडळी, समस्त जाधव परिवार आणि धानोरा परिसरातील जय बाबाजी भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात यावेळी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. या दिवशी जो कोणी अन्नदान करेल, जो कोणी या दिवशी त्या भगवान नाथांचं धर्मनाथ बीजाच्या निमित्तानं स्मरण करेल आणि एक उत्सव करेल, त्याच्या अनेक जन्माच्या अडचणी किंवा दारिद्र्य भरपूर त्याचं वर्णन त्या नाथाच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. विशेष म्हणजे बाबांच्या परंपरेमध्ये भाऊसाहेब भाऊ हा सोहळा त्यांच्या वडिलांच्या पासून आजही कुळीकरणा पुत्र होते. ते सात्विक परंपरा चालवणे महत्वाचं. वाईट परंपरा सगळं चालवतात. चांगल्या परंपरा चालवायला भगवंताची कृपा लागते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी बोला हरी जय हरी बोला राम कृष्ण हरी जय हरी शिवाच्या मार्गात भक्त भगवान सर्वांग सुंदर केला जातो. धर्मबीज म्हणजे काय आहे, हेच नाव का आपण दिलं, त्याचं चिंतन आहे. भाग्यवंतांनो, या ठिकाणी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लचम चक्र भाजनम हे 9 नारायण होते. कोणते नारायण होते पहिले? या 9 नारायणानं जर भागवतामध्ये एकनाथी भागवताला सुरुवात जर पाहिली असेल तुम्ही, तर एक एक नारायणानं एक एक चिंतन आपण भागवतामध्ये केलेलं आहे. तेच 9 नारायण नवनाथाच्या रूपामध्ये हे आपल्या पवित्र पावन भूमीत झाले, निर्माण झाले आणि अवतार घेतला. नवनारायण नवनाथा तुनी नवनारायण नवनाथा तुनी या जगती प्रगटले कथारी कथा ताप भवाचे सहज या ठिकाणी चालत असलेला धर्मनाथ बीज सोहळा आमचे भाऊसाहेब भाऊ जाधव अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी गुरुदेवांच्या साक्षीनं हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य या न्यायाप्रमाणे बाबाजींचं या ठिकाणी अतिशय गोड उत्कृष्टपणे असं प्रवचन, अन्नदान, ज्ञानदान, भिक्षादान अतिशय गोड स्वरूपांमध्ये या ठिकाणी केलं. दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय भव्य मोठ्या संख्येने या ठिकाणी संपन्न होतो. रामकृष्ण हरी जय जनार्दन. मी भाऊसाहेब सुखदेव जाधव, मुक्काम धानोरे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आमच्या इकडं सालाबादप्रमाणे 36 वर्षापासून धर्मनाथ बीज सोहळा हा शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये एकदम उत्कृष्टपणे आणि भव्य मोठा हा साजरा होत असतो. याही वर्षी
तो साजरा झाला. असंख्य लोक येऊन ज्ञानदान अन्नदान हे सेवन करतात आणि मग भरपूर साधू संत येऊन आम्हाला सर्व परिवाराला गावातील आता आजूबाजूच्या सर्व लोकांना आशीर्वाद देऊन त्यांना तृप्त करतात. असा हा भव्य सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा केला. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन.